गुड बॉल चांगला बॉल क्रॉस बॅटेड मारण्याचा प्रयत्न होता भावेशचा, जिथे आपण बघू शकता बीट होताना भावेश. चेंडू चाललाय किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. आतापर्यंत 2 टीमला पेनल्टी बसलाय, जिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवताना पाहायला मिळाले. आतमध्ये येऊन फटका मात्र उंच खूप गेला. इनफिल्ड मात्र पुटला करतो आणि क्षेत्ररक्षक व्यवस्थित जजमेंट थोडी जी मात्र इकडे आपण बघू शकतात अंतिम क्षणाला पाय स्लिप होताना अवघड असतं उलट कॅच करणं. तिथे आपण बघू शकतात अगदी प्रयत्न केलं होतं, चेंडू फेकून झाले ते म्हणजेच ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी श्री राहुल राऊत काटेळा यांचा यथोचित स्वागत सन्मान विदुरजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र केलं जाईल. शाल आणि पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन मात्र यथोचित स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी केला जाते. आणि त्याचबरोबर कुमार माळी पालघर यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जाईल विदुरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. श्री कुमारजी माळी पालघर विदुरजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे. यश मायेची शाल आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जाते. एक बाजूला वीरू बाबरे होता पालघरचं नाव मोठा करणार, तर दुसऱ्या बाजूला यावेळेस आपण बघू शकता परेश आरेकर एक्सप्रेस नवापूर आणि पहिल्याच बॉलला विकेट केले गार. चला 30 सेकंदामध्ये फलंदाज क्रीजवर पोहोचला पाहिजे. दक्ष 11 सातपाटी टीम आपल्याला पाहायला मिळते आणि बिग विकेट वीरू बाबरे वीरेंद्र भूपेंद्र बाबरे बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलला इकडे मात्र परेश आरेकरने शिकार बनवलंय वीरूला. बॅक टू द डगआउट. बचकांडी आणि वडे हार्दिक वडे या आपण. यस, एक मिनिट प्रीतम, मी विनंती करतो मान्यवरांनी त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. उमेशजी बंडू घरत पास्तळ, श्री केतन सीताराम राऊत पास्तळ, त्याचबरोबर किरण राऊत आणि दिनेश घरत अर्थातच पप्प्या नाना यांना विनंती करेल प्लीज मंचावर यायचं आहे. नम्र विनंती असेल, मात्र मानापूर्वक मात्र व्यासपीठावर या ही नम्र विनंती असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या रूपामध्ये महिषर आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्कवर लाईट बंद करायचे बाईक. यस, जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलला मात्र मोठा झटका दिलाय दक्ष 11 सातपाटी टीमला. मागच्या स्पर्धेची विजेता टीम चॅम्पियन टीम म्हणा महिषरचा फटका. इकडे मात्र बॉल चाललाय. वन बाउन्स. यावेळेस काय होत आहे, 4 येत आहेत. चौकार. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. महिषर आल्या परेश आरेकरवर यावेळेस काय फटका खेळलाय. बॅटच्या समोर दिला अगदी बॉल. थोडा मात्र मागचा बॉलचा विचार केला तर. यस प्रीतम, एक मिनिट. या ठिकाणी आमचे दिनेश भाऊ किरण राऊत आणि केतन नाना अगदी ज्यांनी फायर क्रिकेट क्लब बराच वर्ष काळ मात्र जपलंय आणि पुढे नेण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जाते. त्या ठिकाणी विदुरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेस चांगला बॉल. अगदी अंबटगोड मैदानाचे जे नियम आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवते. सुरुवातीला थोडं वेगळं होतं, आता बदलण्यात आलेत, परंतु काही नियम अजूनही आहेत. जी MECBची तार मैदानाच्या आतमधून गेले, त्या तारेला बॉल लागला मैदानामध्ये असेल तर ज्या धावा धावल्या जातील त्याच मोजल्या जातील. तारेला लागून डायरेक्ट गेला मैदानाच्या बाहेर तर षटकार, टप्पा पडून गेला तर चौकार, भिंतीला टच करून क्षेत्ररक्षण झालं तर मात्र चौकार दिला जाईल, भिंतीला टच करून कॅच पकडला तर षटकार दिला जाईल.
चांगला बॉल आता मात्र हाताळलाय. भावेश मात्र स्ट्राईकवर येतोय. 14-1. चांगली मॅच पाहायला मिळेल का? दोन्ही टीम मात्र चांगल्या टीम आहेत. या पालघर भागातला फटका सजवलाय. गॅपमध्ये आहे चेंडू. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार. भावेशच्या बॅटमधून येतोय. खासदार चषक चौकार 4 बजाव. थँक्यू. कमालीचा मात्र फटका शॉर्ट बॉलवर पुलचा फटका सक्सेसफुल आणि 4 धावा. यावेळेस चांगला फटका परंतु सरळ बरोबर हातामध्ये शॉर्ट फाईल लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या आणि इथे मात्र दुसरा झटका लागतोय बॅटिंग टीमला. दक्ष 11 सातपाटी 18-2. 5 बॉलचा खेळ होता आणि हा बघा इथे आपण बघू शकतात बरोबर हातामध्ये गेला. थोडा इथे तिथे असता तर मात्र हा चौकार पाहायला मिळाला असता. एक बाजूला टीम बोबा 11 नवापूर टॉस विन केला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला दक्ष 11 सातपाटी. चला बॅटिंग टीम भरपूर वेळ घेतला जातोय. बॅट्समन बाद झाल्यावर नवीन बॅट्समन लगेच तयार ठेवा. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमान डीजे. शेवटचा बॉल आणि डाव्या हाताचा फलंदाज चिराग मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलमध्ये 9 धावा आणि 2 विकेट. यावेळेस मात्र वळवले बॉलला आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 9 आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 18. 2 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बजाव. विसौची पारून नेसली गो नवा तारा. विसौची पारून नेसली गो नवा तारा. जाऊचल गो पत्राला कपारू दर्याचे मुंजेला. जाऊचल गो पत्राला कपारू दर्याचे मुंजेला. थँक्यू डीजे मास्टर. 2 षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये दक्ष 11 सातपाटी टीमची. विद्यमान 16 आपल्याला पाहायला मिळते. शानदार 16 आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रीडा नगरी अंबडगोड मैदान पास्तळगाव. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल. इकडे मात्र गोलंदाज दीपेश. अंतिम क्षणाला मात्र इकडे पंच अक्षय आमच्यापर्यंत अक्षय सर पोहोचवत आहेत की वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19. स्कोरकार्डवर मैशर आणि त्याच्या जोडीला चिराग आपल्याला पाहायला मिळते. दक्ष 11 सातपाटी. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया. लेट परंतु ॲक्युरेट अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत पंच. दुसऱ्या बाजूने अगदी बॉल निघून गेला होता. यावेळेस मात्र चांगला बॉल वाईट यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे मात्र सिंगल पूर्ण करताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर. मागच्या स्पर्धेचा विचार केला तर सातपाटी टीमने शेवटच्या रात्रीमध्ये प्रत्येक मॅच एकतर्फा विन केल्या होत्या. म्हणजे टफ फाईटमध्ये कोणी नव्हतं. परंतु बघूया या मॅचमध्ये काय होणार. या मॅचमध्ये मॅच कशी होणार. समोर देखील एक ताकदवान टीम आहे ज्यांनी देखील गेले 2 वर्ष चांगला क्रिकेट दाखवला आहे, चांगला खेळ दाखवला आहे. नवापूर टीम यांनी देखील भरपूर स्पर्धा जिंकल्यात. अगदी शॉट होता बॉल परंतु बाउन्स नाही मिळाला.
अगदी टप्पा पडल्यावर स्किट झाला बॉल आणि स्टंपच्या वरून अगदी निघून गेलाय. यावेळेस फटका सजवलाय, खराब लाईन आणि लेंथ, पायामधला बॉल. राहुलजी मोरे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. घिवली गावातील मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि राहुल साहेबांचं स्वागत चौकाराने केलंय. अगदी इन्फॉर्म आहे. वैतरणाला देखील मात्र फायनल जिंकलेली आणि नाईट मॅच नवापूर टीमने आणि आपण पाहू शकतात सातपाटी गमावामध्ये देखील फायनल विन करताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला आहे. यावेळेस सिंगल नक्की येणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25. बॅरिगेटच्या मध्ये कोणी बसू नका. प्रेक्षक वर्गाने विनंती आहे खुर्ची घेऊन बॅरिगेटच्या या बाजूने बसा. सर्वांना विनंती आहे. जे प्रेक्षक वर्ग बॅरिगेटच्या त्या बाजूने बसले त्यांना विनंती आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. एक चौकार आला, तो चौकार मात्र खराब बॉलवर आला मी म्हणेल. लेग साईडला होता, शॉट होता आणि त्यावर मात्र आलं. यावेळेस मात्र चांगला बॉल महिषर, जिथे आपण बघू शकता तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. 25वर 2, 2 ओव्हर 5 बॉल नंतर यानंतर होणारी चौथी मॅच आजच्या रात्रीली आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल, तिसरी ओव्हर आणि स्कोरबोर्ड 25वर 2. खूप चांगला क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळते. काल मात्र खूप चांगला खेळ दाखवला. यस, यानंतर होणारी नेक्स्ट मॅच कौशल 11 उनबाट आणि त्यांचे विपक्ष विनर्स टेंबोरे. षटक क्रमांक 30 समाप्त. 26 धावा, 2 गडी बाद बजावडीचे. थँक्यू डीजे मास्टर. येस, कॅमेरामॅनला मी विनंती करेल की कॅमेरा आहे ना जगदी स्टंपच्या मागे जे प्रेक्षक वर्ग गल्लीमध्ये उभे आहेत त्या प्रेक्षक वर्गामध्ये येऊ द्या, कारण की तिकडे काळूराम मामा चषक जिथे प्रशांत हडर बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळाला आणि ती सायकल त्याला मिळाली आहे. अगदी ती सायकल घेऊन तो तिकडे आहे. वीरू बाबरे अगेन्स्ट फायनल मॅच होती आणि कमालीचा खेळ वीरू बाबरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरामॅन जसा वेळ भेटेल तर कॅमेरा जाऊ द्या. अगदी कीपरच्या मागे जे गलीमध्ये प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांवर प्रशांत हडळ तीच सायकल घेऊन तिकडे आहे. बेस्ट बॉलर काळूराम काका चषकामध्ये त्याला मिळाला. पहिला बॉल वेगावर स्वार, इकडे मात्र डॉट बॉल आणि यावेळेस परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, पालघरची टेनिस मधली मेन टीम म्हणजेच ताई पेकर्स या संघातून देखील आपल्याला सातत्याने खेळताना दिसला आणि एक चांगला क्रिकेट नेहमीच नवापूर संघाने दाखवलाय आणि परेश आरेकरने दाखवलाय. 26वर 2 पहिला बॉल आलाय डॉट. महिषर तयार. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर अगदी आपण बघू शकतात. फक्त बॉल थांबवण्याचं काम केलं. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मोठे इथे 8 नसतील तेव्हा हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मात्र सिंगल डबलवर देखील भार द्यावा लागेल. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28, 28 स्कोर कार्डवर. 28 स्कोर कार्डवर 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 28 स्
पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र 2 धावा, 2 मध्ये 2 आले आहेत. परेश आरेकर तयार, राईट मोर द विकेट. समोर आहे महेश्वर, नो साईडला चिराग. 3 ओव्हर 2 बॉल. यावेळेस मात्र स्लोवर बॉल इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला हलक्या हाताने. अपरकटचा फटका फसलाय, गली रिजन मध्ये कॅच, विकेट. एस मास्टर. थँक्यू. तिसऱ्या बॉलवर मात्र इकडे विकेट येतोय. स्लोवर बॉल, ऑफ कटर, चेंडू हाताळला आणि हलक्या हाताने मात्र आपण बघू शकता फटका खेळला, फसला आणि गली रिझममध्ये कॅच आउट. क्षेत्ररक्षक दीपेश आपल्याला पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच दिवेश पाटील. दिवच्या अंडरमना ओरमना सातपाटी गव्हाणे मोठं नाव केलं आणि दिवेश अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. साई गणेश सातपाटी टीम करून ॲज अ ओपनर कमालीचा खेळ, वन हँडेड मॅचला विन करण्याची क्षमता ठेवली. यावेळेस काय फटका आतमध्ये येऊन, हा बघा दिवेश, छोटा पॅकेट बडा धमाका आणि काय कॅच घेतला आहे बघा सिनियर खेळाडू. आणि आपण पाहू शकतात केतन गरत आणि आपण पाहू शकतात हा कॅच अप्रतिम. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. आणि केतन गरजचा हा खेळ आहे त्यामुळेच तर लाविन्य गरज आपल्याला पाहायला मिळाला फायर चषकामध्ये बेस्ट फिल्डर घेताना. हा बघा कॅच, त्यांचे वडील लाविन्य गरजचे वडील आपल्याला पाहायला मिळाले, अगदी केतन गरज. काय सुपर कॅच, बरं तो षटकार कमाल होता. आणि त्याच्यानंतर मात्र हलक्या हाताने मूर्ती लहान कीर्ती महान हा खेळाडू दिवेश औरमना अंडरमना अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. आणि परेश आरेकरवर केलेला हल्ला, स्कोरबोर्ड मात्र 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतंय 36. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 36 स्कोर कार्डवर बजावडीचे. थँक्यू डीजे मास्टर. परेशवर हल्ला म्हणजे थोडं टेन्शन येणाऱ्या गोलंदाजावर देखील असते, परंतु चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये या दोन्ही टीम आहेत. सातत्याने पालघर जिल्ह्यातील क्रिकेट गाजवलं आहे, सातत्याने मात्र टुर्नामेंट विन केल्यात. आणि 4 ओव्हरनंतर 36. यस, ऑल इंडिया आयकॉन आपल्याला सुपर 8मध्ये पाहायला मिळतील आणि आयकॉनला एकच ओव्हर असेल हे देखील लक्षात घ्या. ऑल इंडिया आयकॉन 2 खेळाडू आपण पाहायला मिळतील शेवटच्या दिवशी, शेवटच्या रात्री. आणि आयकॉनला फक्त 1 ओव्हर दिली जाईल हे देखील लक्षात घ्या. पहिला बॉल फिरवलाय, वळवलाय, डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे, जिथे मात्र आपण बघू शकतात 36 वर 3. 5 ओव्हर 6 ओव्हरच्या मॅचेस आणि 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चिराग स्ट्राईकवर आहे, भावेश नो स्ट्राईकवर. काय फटका खेळला, सॉरी दिवेश नो स्ट्राईकवर. दिवेशने काय फटका खेळला, काही षटकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स मात्र फील्ड होताना 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी तेवढी चांगली नाही, परफेक्ट आली असती तर मात्र इकडे रनआउट देखील पाहायला मिळालं असतं.
2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38-38 धावा या धावफलकावर. 50+ धावा मात्र कुठे ना कुठे चॅलेंजिंग असेल, परंतु समोर देखील एक धारदार बॅटिंग आहे. एक चांगली मॅच, एक चांगली लढत, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मारायला हरकत नाही. दोन्ही टीम स्पर्धा कोणतीही असो, एक फायनलिस्ट टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मग ती सातपाटी असो किंवा नवापूर. पाहूया या मॅचमध्ये विजय कोण होणार. आणखीन एक मात्र कडक बॉल, अगदी यावेळेस आपण पाहू शकता चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. क्या बात आहे, अप्रतिम बॉल हाताळलाय. गेल्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर मेडन षटक हाताळणारा गोलंदाज सुशांत आपल्याला पाहायला मिळालं आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय होतंय, रनआउटची दाट शक्यता होते. बॉल अगदी हातामध्ये आला आणि एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39. चिराग 8 मध्ये 8 वर खेळतोय. आता दिवेश पाटील आलेला आहे. देवच्या 3 मध्ये 8 वर खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, सुपर हिट केला होता. अगदी बॅटच्या रडारमध्ये मिळालं होतं, परंतु काय हिट केला, लांब लचक षटकार होता. 4 वर 4 बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. गोलंदाज सुशांत चारो खाने चित चकवलंय. मी म्हणेल की हातातून बॉल रिलीज झाला, काही समजला नाही इकडे फलंदाज दिवेशला. हा बघा अगदी यावेळेस टप्पा पडल्यावर कीपरच्या हातामध्ये जात असताना, पूर्णपणे चकपत असताना ही क्वालिटी आहे सुशांतची. फायर चषकामध्ये मेडन ओव्हर हाताळली होती याच मैदानावर आणि इथे मात्र तोच गोलंदाज पाहायला मिळते. 5 मध्ये 3च खर्च केले. शेवटचा बॉल हा देखील बघा काय बॉल हाताळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यॉर्कर चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सुपर गोलंदाजी. 5वं षटक इकडे समाप्त आणि 39 धावा धावफलकावर. बजाव. थँक्यू. बघा कॅमेरामध्ये येत असताना आपण कॅमेरा दाखवू शकतात, कॅमेरामध्ये हात दाखवू शकता प्रशांत हडळ. आणि हीच ती सायकल जी मात्र बेस्ट बॉलर म्हणून प्रशांत हडळला मिळाली. आता तुम्ही कॅमेरावर आहेत, प्रशांत हडळ हात दाखवू शकतात. अजित गाविलकर त्याच्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळतात. बाळूराम काका चषकामध्ये परळीच्या मैदानावर सुपर कामगिरी आणि गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कश्यप आपल्याला पाहायला मिळते. विनर्स टेंबोडे आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच कौशल 11 उंडवाट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बॅनरच्या समोर जे उभे आहेत खेळाडू उंडवाट टीमचे, गिवली टीमचे, त्यांना विनंती आहे तिथून बाजूला व्हायचं आहे. बॅनरच्या समोर कीपरच्या मागे जे प्रेक्षक आणि खेळाडू आहेत त्यांनी बाजूला व्हायचं आहे. अजूनही काही दिसतात बॅनर समोर राहू नका. यावेळेस मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडू कॅच नाही झाला मला वाटते. बघूया 6-4. इकडे मात्र पूर्ण मिळतील 6 धावा. खराब कॅचिंग. यावेळेस चेंडू बघा अगदी हवेमध्ये होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि मी म्हणेल की हा बघा या धावा महाग पडतील. कॅच ड्रॉप होत असताना क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दरपेश 6ने स्कोरबोर्ड पुढे जाईल 45 स्कोर कार्डवर. अजून 5 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यावर टेन्शन गोलंदाजाकडे येतो, खास करून क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि चिराग तयार आहे. आणखीन एक फटका खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडू अडवला जाईल. सिंगल इथून नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. कश्यप हा गोलंदाज पाहायला मिळतो. 2 मध्ये 7 धावा खर्च केल्यात 46 स्कोर कार्डवर.
नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या टॉस केला जाईल. एक बाजूला विनर्स टेंबुडे आणि दुसऱ्या बाजूला कौशल 11 उनबाट या दोन टीममध्ये केला जाईल टॉस. खासदार चषक 2026 आजची दुसरी रात्र आणि तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 46 वर 3 षटक क्रमांक 6 आणि शेवटचं 4 बॉलचा खेळ बाकी आहे. दिवेश स्ट्राईकवर, फटका इकडे फसला, उंच गेलाय क्षेत्ररक्षक. हो, यावेळेस काय गडबड झाली. एक कॅच खूप चांगला घेतला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप करताना राहुल पाहायला मिळते. बघूया, ॲक्शन रिप्लेमध्ये पोहोचला होता बरोबर, अगदी हे बघा व्यवस्थित हाताळले होते, परंतु यावेळेस मात्र कॅच कॅरी झालं. चांगलं क्षेत्ररक्षण परेश आरेकरचं सिंगल आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्यात, एकावर 6 आले. आता मात्र सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 47. हा चांगला बॉल, इकडे मात्र काय होतंय, विकेट सॅक्रिफाईस करतोय आपला चिराग. विकेट येणार 4थ्या बॉलवर. जाऊया डीजे मास्टरकडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. रामायण घडलं त्याला करणी सीतामाय, कान खोलून ऐकून घे लाडके गजराबाई. साखर बाईचा नाद येडा खुळा हाय, अगं साखर बाईचा नाद येडा खुळा हाय. रामायण घडलं त्याला करणी थँक्यू. सीतामाय, कान खोलून ऐकून घे नवीन फलंदाज लाडके दिशांक गजराबाई. मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि शेवटचे 2 बॉल असतील. शेवटच्या ओव्हरचे स्कोरबोर्ड 47 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवेश स्ट्राईकवर असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि नो स्ट्राईकला दिशांक. 47 फॉर 4. मागच्या बॉलवर मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं चिरागने देवेशसाठी, कारण की बॅटवर बॉल प्रॉपरली येत नव्हता. हा बॉल देखील एज कॅच टेकन. चांगली गोलंदाजी कश्यपकडून. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप षटकार आला, परंतु इकडे मात्र त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी. 5 मध्ये 8 धावाच खर्च करतो आणि 2 विकेट, 1 रनआउट आणि 1 कॅच आउट. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जाईल बजावडीचे. मस्त. One hand in the air. One hand in the air. And we go from left to right. 47 Right. Left, for right. 5. लास्ट बॉल आणि 47 वर 5. 5 वर 5 बॉल नंतर शेवटचा बॉल खेळण्यासाठी श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लास्ट बॉल फुलटस बॉल मिळाला, परंतु आताच गेला होता आणि सरळ गेला हातामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केले आणि इकडे मात्र 3 धावेसाठी आणि तीन धावा येत असताना आणि बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 50 वर. बघूया काय घडलंय अगदी मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवला मिड ऑफला 38 सर्कलमध्ये. यावेळेस आपण बघू शकता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कश्यपकडून झाली, चुकी. चेंडूला कॅरी केलं नाही आणि त्यानंतर 2 पूर्ण
आणि तिसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र कश्यप पुन्हा एकदा स्टंपवर देखील नाही आणि 3 धावा देखील पूर्ण. थोडा बेसिक क्रिकेट विसरला कश्यप आणि 3 धावाने स्कोरबोर्ड 50-51 धावेचं टार्गेट. जाऊया टॉसकडे. अगदी सेकंड इनिंगला होणार सुरुवात. आपल्या समवेत जोडले जातील पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर आणि टॉस देखील केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन विनर्स टेंबोडे आणि त्यांचे विपक्ष कौशल 11 उनबाट. विनर्स टेंबोडेचा कर्णधार आलेला आहे. उनबाट टीम कॅप्टनला पाठवा. पंकजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात विनर्स टेंबोडेचे कर्णधार म्हणजेच पालन. यस पंकजी पाटील ज्यांनी पालघरचं क्रिकेट अगदी वर नेलं. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. युवा खेळाडूला नेहमी संधी देणारे त्यांच्या समवेत अनिकेतजी राऊत थोड्याच वेळाने येतील इकडे. बाप्प्या या नावाने फेमस, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. अगदी उनबाट टीम यस कॅप्टन आलेला आहे. यस राहुलजी घरत साहेबांना मी विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. नेक्स्ट मॅच कौशल 11 उनबाट आणि विनर्स टेंबोडे दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि काटाळे गावचं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. राहुलजी घरत साहेबांच्या घरी करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. फायर पास्तळ आणि फायर पास्तळ टॉस विन केला विनर्स टेंबोडेने. पण एकदा मान्यवरांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक बसवून घ्या. पालन टॉस विन केलं काय घेणार फिल्डिंग कसं वाटतं इकडे आल्यानंतर काय म्हणणार या मैदानाबद्दल. 34वं वर्ष आपल्याला पाहायला मिळेल फायर चषक आणि त्यानंतर एक खासदार चषक आयोजनाबद्दल काय म्हणणार. नक्कीच पास्तळ ग्राउंडवर आंबडगोळ ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते आणि नेहमीच प्रत्येक वर्षी या टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज होते आणि खूप सुंदर होते, खूप मजा येते. आवर्जून सर्व खेळाडू खेळायला येतात, तसेच प्रेक्षकसुद्धा खेळ बघायला येतात. तर खूप अभिनंदन पास्तळ पूर्ण आयोजकांचं. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न करू 50-60च्या आत रोखायचा प्रयत्न करू. यस बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. यस सन्मान करूया आपण. विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल पंकज पाटील यांचं सन्मान केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने पालघरचं क्रिकेट पुढे नेणारे पालघरचं क्रिकेट मोठ्या लेवलला घडवणारे आमचे पंकजी पाटील म्हणजे पालन भाऊ आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच आपण बघू शकतात टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धात पालघर संघ जेव्हा उतरतो कर्णधाराच्या भूमिकेत अनिकेत राऊत आणि पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत केलं जात आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे पालघर भूषण गोडगळ्याचे धणी प्रमोदजी शेडगे सर आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच प्रीतमजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. पास्तळचं अनमोल रत्न आणि नेहमीच या विभागात त्यांचं समालोचन ऐकायला मिळतं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहतायत फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक 2026 विदुला पाटील मॅडमने सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. रमेशजी राऊत असतील, जगदीशजी घरत असतील, माजी सरपंच दोन्हीही व्यक्तिमत्व, रुपेजी घरत साहेब, सौभाग्यवती बिंदिका घरत, सदस्य ग्रामपंचायत सालवड, निलेशजी मोरे साहेब आणि श्री प्रसादजी राऊत साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. उमेशजी घरत आणि निलेशजी घरत यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. परेशजी राऊत आणि परेशजी मोरे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत.
संतोषजी शिवराम जनाडे साहेब, चिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत आणि ते स्वतः उपस्थित होते. राजेश कुंटे साहेब आणि शुभांगी कुंटे मॅडम या ठिकाणी आपण पाहू शकतायत. हरिचंद्र बोईस साहेब आणि या सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. खासदार चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहत आहेत अप्रतिम असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन करण्यात आलंय. एक चांगलं क्रिकेट आणि गुड क्रिकेट. बोबा 11 नवापूर. बोबा 11 म्हटलं तर श्यामजी हजारे साहेब, वाडा तालुका आणि खानिवली गाव, आणि खानिवली गावातील अनमोल रत्न गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या व्यक्तिमत्वाला, आणि MS मोतीलाल शाह यांच्या एका शब्दाखातीर ज्यांनी ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये एंट्री केली होती. आणि असे व्यक्तिमत्व फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आणि नवापूर टीमला सध्या ते पॅकर्स बनलेले आहेत, ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. तर श्यामजी हजारे साहेब आपलंसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कर्तृत्वाला सलाम. बोबा 11 नवापूर टीमचे पॅकर्स. दक्ष 11 सातपाडी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. 51 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि विकेटचा बेताज म्हणून अवधूत कामत या टीमचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूची ओळख पाहायला मिळते. अवधूत कामत सध्या आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येताना. तर प्रतीक एक टेक्निकली साऊंड ज्याच्या बॅटमधून धावा वेगाने येतात. पार्थ एका साईडला आपण पाहत आहेत. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने सावध पवित्रा घेऊन प्रतीक खेळत असताना टाळ्यांचा कडकडाट पहिल्याच धावेवर. आणि अगदी नेत्रदीपक यावेळेला प्रतीकने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, कारण पहिल्याच बॉलवर अटॅक करणं योग्य ठरणार नाही, कारण अवधूत कामतसारखा एक नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर या खेळाडूची एक अप्रतिम अशी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. टिवरीमध्ये सुद्धा या गोलंदाजाने वर्चस्व दाखवलं होतं. मग अनेक विकेट, हॅट्रिक, मेडन ओव्हर. चांगला बॉल होता. फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कोणती धाव येत नाही आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर जाऊन पोहोचले गेले. जसं पंकज पाटील पालन यांनी सांगितलं की आंबटगोड या पास्तळच्या मैदानात खेळण्याची एक वेगळीच औरच मजा आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघ इच्छुक असतात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि खेळपट्टी तर अप्रतिम बनवली गेले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दीवच्या अर्थातच दिवेश पाटील कोणती मिस्टेक करणार नाहीये. त्यामुळेच मी उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये जर सावध पवित्रा घेतला तर चांगली गोष्ट आहे, परंतु इथे मोठे अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तर ते अंगलट येतील आणि तेच पार्थच्या अंगलट आलं आणि फलंदाज बाद होताना काय ॲक्शन रिप्ले यावेळेला आपण पाहतायत. ओव्हर द विकेटने आले. अगदी बॉल मात्र थोडासा फिरवला होता. बॅटचं टॉपिच लागलं आणि एक चांगला झेल कॅरी करत असताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पार्थ गॉन. कुणी आसपास ना, डोळ्यांच्या बोलात हास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना. तू समजा नाही, तू समजा नाही. चांगली गोलंदाजी भल्या फलंदाजांना ज्यांनी नाचवलेला आहे तो अवधूत कामत एका सेन्सिबल क्रिकेटर. बऱ्याच वेळेला नवापूर आणि ज्यावेळेला सातपाडी आमने-सामने येतात त्यावेळेला प्रेक्षकांमध्ये ऊर्जा संचार ही मॅच रंगतदार होईल. चला मॅच पाहायला. काटेकी टक्कर जसं भिवंडीमध्ये गोरसाई बी आणि ज्या वेळेला टिंबिवली असे 2 संघ आमने-सामने येतात ना त्यावेळेला ती वेगळीच मॅच पाहायला मजा येते. मग भावेश पवार एका साईडला टिंबिवलीचा टार्झन ऑफ टिंबवली प्रतीक पाटील बाट्या, एका साईडला पवन केने असतो तर एका साईडला वेदांत. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. भावेश पाटील किडी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. ज्या वेळेला मात्र फर्स्ट क्लिपला असतो ना भावेश त्यावेळेला मला एका स्पर्धेची आठवण येते. 50 वर्षाची परंपरा स्पर्धा धडाकेबाज जी मुरबाड वडवलीच्या मैदानात झाली होती आणि तिथे डाईव्ह मारून जी झेल घेतली होती ते क्षण अजून माझ्या डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात. गोरसाई 20 संघाबरोबर मात्र पराभूत झाला संघ, परंतु
जवळजवळ 7 किलोमीटर अंतर कापत 100 जण आले होते सातपाटीचे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, अवधूत येत आहेत, परंतु या अगोदर चांगला झेल मेशरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. बोबा 11 नवापूर टीमला दुसरा धक्का. थँक्यू. विकेट टेकर गोलंदाज का म्हणून मी म्हटलं की अवधूत कामत विकेटचा फेटा गाय. नवीन कोड्या करकरीत बॉलवर विकेट घेण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे आणि काय गोलंदाजी केले भन्नाट फॉर्मामध्ये सातत्य. परंतु सिंगल डबलला विसरले. नवापूरचे फलंदाज बोबा 11 या नावाने खेळत असताना पाहत आहेत षटकार चौकाराने रील्स म्हणतात, परंतु सिंगल डबल क्रिकेटमध्ये जे बेसिक आहे ना त्याने संघ विजयी होतो. हे सुद्धा लक्षात घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक तुम्ही षटकार मारा, रील्स बनेल, ती रील्स थोड्या वेळापुरती असेल, परंतु सिंगल डबलने आपण आपल्या संघाला विजयी मिळवून देखील ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्या विजयाचा जो डंका आहे तो सातत्याने वाजत राहील. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. बोबा 11 नवापूर टीम स्ट्रगल करते, संघर्ष करते आणि संघर्ष कोणाच्या वाटेला नाही, संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आहे. त्या संघर्षातून निघणं हे आपल्या हातामध्ये असतं. तर आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूंना तक्रार करू नका दुसऱ्याला, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि तो बेस्ट ॲक्टर सध्या तरी आपण पाहिलं 51 रन्स होत्या आहेत तरी सुद्धा अवधूत कामतने माघार घेतली नाही, चांगली गोलंदाजी केली. ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला, फंबल झाले आणि इथे 2 रन्स मिळाल्या. याच बारीक सारीक गोष्टी असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मग वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले निलेश भाऊ चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. इथून क्रीजचा वापर केला होता, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, फॅन्सी शॉट हा खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. वीरू बाबरे नामी काफी आहे सध्या तरी आपण पाहिलं तर, वय वर्ष 25, परंतु काय अप्रतिम ज्याने खेळ साकारलाय. आपल्या करिअरमध्ये 2 मोटारसायकल आपल्या नावावर केलेत. सरळ बॅटचा वापर केला होता, सिंगल मेल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अवधूत थोडेसे फंबल झाले, बॉल हातात खेळत होता आणि यावेळेला 1 रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून. सुद्धा लेफ्ट साईडला निरंजनजी घरत यांना आपण पाहत आहेत. खूप चांगलं मेंटेन मैदान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली जी मेहनत आहे ती अफलातून पाहायला मिळते. 4 धावा झाले, 2 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोबा 11 नवापूर ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर कदाचित धावांचा वेग वाढू शकेल. अजून मोठी फळी आहे नवापूर टीमकडे. वीरू बाबरे यावेळेला क्लीन बोल्ड. साहिल फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मागील काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे ग्रहण लागलेत, हेच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. क्वचित आणि कदाचित धावा येतात, परंतु इथून जर आपण पाहिलं तर लेग स्टंप उद्ध्वस्त केला, लेग स्टंपचा पत्ताच कट केला. फलंदाज बाद, 4-3. थँक्यू साहिल. अक्षय नाईक चार धावा, 3 गडी बाद. साहिल सुद्धा सॅटिस्फाईड नसेल, यूट्यूबवर जाईल आणि पाहिल की मी खूप शॉर्ट सिलेक्शन चुकीचं खेळलं होतं. जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. काय गोलंदाजी केले वीरू बाबरेने, का म्हणून या खेळाडूला खूप मागणी आहे. सध्या तरी आपण पाहिलं ऑल इंडिया ओपनच्या फॉर्मॅटमध्ये 1 शतक ज्याने मात्र
आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये झळकावलं गेलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाचं स्वप्न असतं की अगोदर गावासाठी खेळावं, गावाच्या नावासाठी खेळावं, गावातून खेळता खेळता ऑल इंडिया आयकॉन आपण खेळावं, प्रोफेशनल क्रिकेट लेवलला आपलं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव हे मात्र पुढे यावं, ही प्रत्येकाची इच्छाशक्ती असते. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाह, काय गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत वीरू बाबरे. अतिशय चांगली गोलंदाजी, अगदी घामाने ओला चिंब झालाय परंतु घाम गाळलाय. जितके तुम्ही झिजाल तितके तुम्ही चमकाल, सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटची ही टॅगलाईन पाहायला मिळते. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. वा, सुपर बॉलिंग, अगदी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 4-3 5 बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सरळ बॉल दिवच्या हातामध्ये निघून जाईल. दिवेश पाटील उत्कृष्ट विकेट कीपर. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 धावा आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. काय गोलंदाजीचा ॲनालिसिस पाहायला मिळतं. अगदी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली गेले. प्रिव्हियस बॉल पहा, काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुशांतने. 2 बॉल त्याने खेळलेत, कोणतीही धाव आलेली नाहीये. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही कितीही मोठे खेळाडू झालात परंतु ज्या गावाच्या पायरीपासून आपण चढलेलो आहोत ना, त्या गावाला आपण आयुष्यात विसरू नका. मग एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खूप वेळ द्या. ऑल इंडिया ओपन जरूर खेळा परंतु क्रिकेटचा खेळ खेळता खेळता पाय जमिनीवर ठेवा. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये डावपेच हे नेहमीच असतात, बॅडपॅच हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. कधी चांगले दिवस तर कधी वाईट दिवसांना सामोरे जावं लागतं. मग म्हणतात ना, आयुष्यात कितीही जर वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये. 24 बॉल 47 रन. आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी झालेले असतात खेळाडूंनो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अवधूत कामत. विकेटचा बेताज राजा आहे. क्या बात आहे अवधूत कामत. सातपाडीचा वंडर बॉय आणि पुन्हा एकदा विकेट मिळवतोय. फलंदाज बाद. प्रतीक बॅक टू द डगआउट. 4-4. थँक्यू. ऑटोमॅटिकली अंडर प्रेशर प्रतीक पवार यावेळेला आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे फसले. आणि प्रतीक पवार फेस सांगतायत सिंगल डबल. किती महत्त्वपूर्ण आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जे आमच्या व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठावर आपण पाहिलं तर माझे खेळाडू बसलेत, ते सुद्धा सांगत असतील की आत्ताचं क्रिकेट फास्ट झालंय परंतु सिंगल डबलला खरोखरच विसरलेत असं म्हणायला वावगं ठरत नाही आहे. फॅन्सी शॉट आलेत, मग ते वेगवेगळे स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, लेग ग्लान्स, पूल, हुक, हे जे क्रिकेटिंग शॉट आहेत ते कदाचित थोडेसे काही खेळाडूंच्या डिक्शनरीमधून डिलीट झालेत. 4-4. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. काय अवधूत कामतने गोलंदाजी केली. आता त्याच्या चेहऱ्यावरची जी स्माईल सांगते की सेल्फ कॉन्फिडन्स, समाधान. परेश आरेकर खूप कमी वेळेत या खेळाडूने सुद्धा सुप्रीमो ट्रॉफी खेळली. यावेळेला ऑन साईडला परेश आरेकरचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत आणि कोणतीही चूक करणार नाहीये. ग्रेट कॅच प्रणीत, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. परेश आरेकर बॅक टू द डगआउट. 4 धावा, 5 गडी बाद. बोबा 11 नवापूर टीम गॉन. थँक्यू.
मिस्टर राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतायत. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहू शकतायत. फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत फायर क्रिकेट हे नाव खूप जुनं जाणतं आपल्याला पाहायला मिळतं. 34 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे आणि भरपूर वर्ष या फायर क्रिकेट पास्तळच्या माध्यमातून क्रिकेट चांगलं खेळलं, क्रिकेट जपतायत, क्रिकेट जाणतायत, क्रिकेट अगदी हृदयाच्या कप्प्यात कोरून ठेवतायत. असं हे फायर क्रिकेट पास्तळ जे आपल्याला पाहायला मिळतं. मानाचा सलाम असेल. राहुलचा फटका, मिस टायमिंग, व्हॉट अ कॅच. वीरू बाबरे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया. थँक्यू. 4 धावा आणि 6 गडी बाद. खूपच बिकट अवस्था पाहायला मिळते बोबा 11 नवापूर या टीमची. सध्या नाजूक स्थितीमध्ये संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर अजून सुद्धा 47ची आवश्यकता. अवधूत कामत इज ऑन अ हॅट्रिक. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं राकेश प्रभू हॅट्रिकवर होते, परंतु हॅट्रिक काही साध्य झाली नाही. यावेळेला जागेवरून खेळलेत, परंतु इथे जेल होईल काय. आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. तुषार पागधरे कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. थोडेसे निराश, परंतु यावेळेला हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने ऑलमोस्ट जेल कॅरी केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला धरणी मातेला दान केला. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन बऱ्याच वेळेनंतर सिग्नल मिळाला. 5 धावा 6 गडी बाद. बोबा 11 नवापूर टीम 51 धावांचं पाठलाग करत असताना अवधूत यावेळेला जागेवरून खेळलेत, फोर्स केलंय. फिल्डर येत आहेत वीरू बाबरे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. हे काय घडलं जातं, फक्त हजेरी लावतायत. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 5 धावा आणि जवळजवळ आपण पाहिलं तर विकेट आपण पाहिलं तर 7 गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. 5 धावा आणि 7 गडी बाद. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील ते सांगत असतील नक्की हा नवापूर संघ खेळतोय ना, हेच मात्र म्हणत असतील. परंतु सध्या हो, नवापूर संघ खेळतोय आणि त्यांची स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खूपच बिकट पाहायला मिळते संघाची. 51 धावांचा पाठलाग करताना 3 षटकं हाताळले. त्यामध्ये अवधूत कामतने 2 षटकं आपल्या कोट्यातील पूर्ण केले आणि 2 षटकांमध्ये काय गोलंदाजी करत असताना 6 धावा, एकंदरीत 2 रन आणि 6 विकेट. वा, 5 पर कंप्लीट केलेत. काय गोलंदाजी करत असताना. जर अवधूत कामतची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. सुपर बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत आणि इथे सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. चांगला फटका खेळला होता. दीपेशच्या बॅटमधून मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला आणि सरळ षटकारासाठी अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी. चांगला बॉल. वेगेबरोबर मात्र नियंत्रण अप्रतिम पाहायला मिळतोय. वीरू बाबरे सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू आणि डाऊन दी अर्थ राहिला आहे. अजून भरपूर काही खेळायचं आहे, पाहायचं आहे आणि त्यामुळे डाऊन दी अर्थ राहणं खूप गरजेची गोष्ट असते. मग तुम्ही डाऊन दी अर्थ राहिल्यानंतर मग सन्मान क्रिकेटचा नेहमीच केल्यानंतर सन्मानाने तुम्हाला क्रिकेट पुढे घेऊन जातो. चांगला बॉल
अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत बरोबर तो फलंदाजाला रीड करतोय. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो फुटवर्क, टायमिंग आणि तो कोणत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा खोऱ्याने करतोय हे सुद्धा प्लस पॉईंट असतं, मायनस पॉईंट असतं. या सगळ्या गोष्टी गोलंदाजाला जाणायला हव्यात आणि तेच केलं आतापर्यंत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला फटका इनफिल्डच्या वरून, चांगला फटका खेळलाय. फिल्डर येत आहेत परंतु त्याला बीट केलंय बॉलने, बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय आणि खूप चांगला फटका खेळत असताना चौकार, गुड शॉट, 4 रन. थँक्यू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. अप्रतिम नेत्र दीपक दीपेश सध्या फायर झालेत यावेळेला. चांगला बॉल आणि तेवढंच चांगलं एक्झिक्यूट केलं या बॉलला. फिल्डर पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र 8वा धक्का बसेल की काय? यस, डेफिनेटली जल्मेशला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 16 धावसंख्येवर 8 धक्के बसलेत. बोबा 11 नवापूर सौजन्य केले या टीमला, नवापूर टीमला. श्याम हजारे, वाडा तालुका आणि खानिवली गाव हे त्यांचं पाहायला मिळतं. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या बिकट स्थितीमध्ये आहे. 16-8 बोबा 11 नवापूर. सोळा रन 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम आपण पाहू शकतायत. पालघर डहाणू तालुका मर्यादित 28 संघ अप्रतिम आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं मॅनेजमेंट. ऑन साईडला लेग ग्लान्स केलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. अमृत पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 2 षटकं हाताळली वीरू बाबरेने. 15 धावा खर्च केल्या. हवं तसा इकॉनॉमिकल पाहायला मिळाला नाही, परंतु ज्या पद्धतीने 1 विकेट मिळाली आणि इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता असेल बोबा 11 नवापूर या टीमला. नीड 34 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. दीपेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर असेल नवापूरचं या मॅचचं भवितव्य. 12 बॉल 34 रन. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला या मॅचमध्ये सबब आणि कारणं चालणार नाहीत. 17 धावा 8 गडी बाद. 12 बॉल 34. 12 बॉल आणि 34 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना श्रेयस एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, भरोशाचा पॅकेज. फील्ड सेट केले. फर्स्ट स्लीप. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. क्रॉस बॅटचा वापर केला. तेवढीच चांगली फिल्डिंग. दिशांत पुढे सरसावला गेला होता. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 18 रन 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रेयस पुन्हा एकदा 33 रनची आवश्यकता. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल. ऑन साईडला दिशांतला शोधलंय आणि इथून मात्र श्रेयसला माहिती होतं या अगोदरचा बॉल सुद्धा परफेक्ट डिलिव्हरी केली होती, परंतु तिथे ऑन ड्राईव्ह खेळला. परंतु इथून दीपेशला परतावा लागेल. 18ला 9 धक्के. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षयला आपण पाहत आहेत. अप्रतिम आयोजन नियोजन विशेष समर्थक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत विदुरजी जयराम पाटील साहेब. आणि अगदी 7 दिवसांमध्ये हे प्लॅनिंग झालं या स्पर्धेचं खासदार चषक 2026च्या माध्यमातून. आणि त्यानंतर अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चांगला बॉल डिलिव्हर केला आहे. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली गोलंदाजी करत असताना ॲक्शन रिप्ले पहा. खेळपट्टी अगदी समान न्याय देणारी खेळपट्टी आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते सिमेंट कॉन्क्रीटवर पाणी जसं साचतं आणि स्किट होतं बॉल, त्याच पद्धतीने बॉल स्किट होताना सातत्याने पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. बोबा 11 नवापूर या टीमची 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 31 रन. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होत असताना 7 बॉल शेष आहे. 7 बॉलमध्ये 31 रन. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला आणि कदाचित इथे ऑल आउट आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे तो संघ दक्ष 11 सातपाटी. कॉंग्रॅच्युलेशन. अगदी नेत्रदीपक आपण पाहू शकलात. श्रेयसने 3 रन देत 2 विकेट्स मिळवल्या. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलं. 50 पर्यंत मजल मारली आणि त्यानंतरचा हा प्रवास मात्र यावेळेला खडतर पाहायला मिळाला. चला परेश आरेकर अँड कंपनी. चला आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. एका साईडला विनोद टेंबोडे, पंकज पाटील पालन अँड कंपनी. आज राहुल पाटील दिसणार नाहीत परंतु त्यांचे शुभेच्छा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. खासदार चषक 2026 अप्रतिम असं आयोजन नियोजन. चिराग पागधरेने 11 बॉलमध्ये 15 रन केल्या. म्हैसरने 9, देवेश पाटील 9 रन, भावेश पाटील 7 रन आणि अवधूत कामतने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. त्याने 6 विकेट्स घेत 2 रन फक्त खर्च केले आणि